यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पाहुयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी अर्ज सादर करण्यास उद्या आणि परवाची मुदत आहे। तर मुंबई महापालिकेत महापौर उपमहापौर पदासाठी इच्छुक सदस्य नामनिर्देश पत्र महानगरपालिका सचिवांना 27 आणि 28 तारखेत सादर करणार आहेत। तर 30 ते 31 तारखेपर्यंत महापौर आणि उपमहापौर पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर आणि उपमहापौर निवडण्यात येईल। मुंबई महानगरपालिकेत महापौर निवड प्रक्रियेला वेग आलाय। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये भाजप शिवसेना आपला गट स्थापन करणार आहेत। गटस्थापनेनंतर इतर प्रक्रियेसाठी 7 दिवसांचा कालावधी मिळणार आहे। भगवा रंग भारताच्या संस्कृतीचा प्रतीक असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या ध्वजाला हात लावला तर तुमचे हात भासतील असा इशारा सोमय्या यांनी इम्तियाज जलील यांना दिलाय। हिरवा रंग हा कोणाच्या मालकीचा नसून बाळासाहेबांनीही त्यांच्या भाषणात हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नसल्याचा उल्लेख केला होता, असं विधान राऊतांनी केलंय। दरम्यान महाराष्ट्रात हरित क्रांती झालेली आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय। हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे, त्यावर सर्वांचाच अधिकार आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले। भाजप नेते नितेश राणेंनी इम्तियाज जलील आणि ओवेसींना धर्मांतराचा सल्ला दिलाय। मूळ भगव्या रंगात या, आम्ही तुम्हाला हिंदू धर्मात घेऊ असं आव्हान नितेश राणे यांनी केलं। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनं गोंधळ घातलाय। भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही असा आक्षेप संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी घेतलाय। तर यावेळी पोलिसांनी तत्काळ महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं। माधवी जाधव असं संबंधित महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे, त्या वन विभागाच्या कर्मचारी असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी रमेश तिखे यांच्या हृदयविकाराने मृत्यू झालाय। बेपत्ता नगरसेवकांच्या फोटो लावताना रमेश तिखे देखील उपस्थित होते। तर कोळसेवाडी पोलिसांकडून वारंवार फोन येत असल्याने रमेश तिखे यांची तब्येत खालावली। पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप शरद पाटलांनी केलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक हे निवडणुकीचा निकाल लागल्यावर नॉट रिचेबल आहेत। यामध्ये मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे यांचा समावेश आहे। तर नगरसेवक मधुर म्हात्रे बेपत्ता प्रकरणी त्यांच्या वडिलांनी ठाकरेंच्या जिल्हाध्यक्षांना तक्रार केली आहे। तर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। मावळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा जोरदार प्रचार करण्यात येतोय। यावेळी उमेदवार आशा वायकर आणि प्रकाश गायकवाडांच्या प्रचारासाठी भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। मी पराभूत झाले तरी माझं काही बिघडत नसल्याचं वक्तव्य नवनीत राणांनी केलंय। तर कुणाच्या बोलण्यानं मी घाबरणार नाही, पूर्ण आयुष्य लढाईसाठी पडलं असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। समुद्रकिनारी सध्या हाऊसफुल झाले, तर पर्यटकांच्या किलबिलाटाने अवघा किनारा दुमदुमून गेलाय। तर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिकांनी पर्यटनाला पसंती दिली आहे। शिर्डीत साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। यावेळी एका साई भक्ताने साईबाबांना 700 ग्रॅम वजनाचा 1 कोटींचा सुवर्ण मुकुट अर्पण केलाय। दरम्यान साई संस्थांकडून साई भक्ताचा सन्मान देखील करण्यात आलाय। वाशिम नगर परिषदेकडून घनकचरा विलगीकरण आणि प्रक्रिया केंद्र उभारण्यात आलंय। पालकमंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय। तर या केंद्रामुळे शहरातील स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणास मोठी चालना मिळणार आहे। पुण्यातील मगरपट्टा चौक परिसरात सुमारे 7 ते 8 जणांनी धुडगूस घातलाय। टोळक्यांनी परिसरात शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे। या टोळक्याने केवळ दहशत निर्माण केली नाहीये, तर दुकानाची तोडफोड देखील केली आहे। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। तर ब्रेकनंतर बोलूयात एका महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबईच्या डॉक्टर अर्मिळा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। डॉक्टर अर्मिळा फर्नांडिस यांना औषध क्षेत्रातील बहुमोल कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। तर डॉक्टर अर्मिळा या मुंबईतील एक प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि नवजात शिशु तज्ञ आहेत। डॉक्टर अर्मिळा फर्नांडिस यांनी आशियातील पहिली ह्युमन मिल्क बँक स्थापन केली आहे, तर त्यात त्यांचा पुढाकार आहे।
त्यांच्या कार्यामुळे शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी मदत झाली आहे। त्यांचे हे कार्य पाहून त्यांना 2026चा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला। बालरोग तज्ज्ञ म्हणून गेली अनेक वर्ष आपली कारकीर्द सांभाळणाऱ्या अमृता फडणवीस मॅम आपल्यासोबत आहेत। कसं बघताय, हा एक पुरस्कार नाही तर इतक्या वर्षांची अविरत मेहनत आहे। 1989च्या दरम्यान तुम्ही पहिली मिल्क बँक सुरू केली, तो आजपर्यंतचा प्रवास कसा होता? काय ना की सायन हॉस्पिटलमध्ये मी 1976मध्ये जॉईन झालं होतं अँड देन फ्रॉम देअर ऑन जेव्हा मी गेली होती ते सायन हॉस्पिटलमध्ये गरीब लोक येतात आणि उशिराने येतात, तर मॉर्टॅलिटी रेट बेबीची एकदम जास्त होता, व्हेरी हाय। तर मला मी ॲज अ हेड ऑफ डिपार्टमेंट सांगितलं की बघ तुम्ही फक्त डेथ रेट काहीतरी करून कमी करा। तर मी कारण शोधत होते की कशाला एवढं हाय मॉर्टॅलिटी। बघितलं तर कारण होतं इन्फेक्शन। तर इन्फेक्शन म्हणून आता इन्फेक्शन वेगळे प्रकारचे होते, पण वन कॉज ऑफ इन्फेक्शन वर की सर्व लहान मुलाला प्रेमॅच्युअर युनिटमध्ये त्यांना वरचं दूध देत होते, ॲनिमल मिल्क, फॉर्म्युला मिल्क आणि बॉटलाने देत होते। तर मला वाटलं की त्यांना डायरिया होऊन सेप्सिस अँड देन वी लूज द बेबी। मला वाटतं काहीतरी करायचं, तर मी काय केलं, बॉटल्स बंद केलं आहे, फॉर्म्युला बंद केलं, ॲनिमल मिल्क बंद केलं आणि नंतर मी सांगितलं फक्त आईचं दूध देणार त्यांना। आईचं दूध अमृतासारखं? हां, अमृतासारखं आणि इन्फेक्शन्स होत नाही, म्हणून मी ते चालू केलं। आणि नंतर मला वाटलं की एक आई दूध काढून देणार, पण रात्रीला काय होत होते, तो आई सिरियस असलं तर दूध नव्हतं, तर त्रास होत होते। नंतर मी ऑक्सफर्डला गेली होती सिनियर फेलोशिपसाठी आणि तिथे मी बघितलं की मिल्क बँक आहे। तर मला वाटलं वा, हे तर सायंटिफिक मेथड आहे। तर मी परत येऊन इथे सायन हॉस्पिटलमध्ये चालू करणार। हा पद्म पुरस्कार केवळ माझा एकटीचा नसून सगळ्या समाजाचा सन्मान आहे, अशा पद्धतीची भावना त्यांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे। व्हिडिओ प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई। तर ब्रेकनंतर वळूयात एका महत्त्वाच्या बातमीकडे। शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांच्या हृदयविकाराने मृत्यू झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे। बेपत्ता नगरसेवकांच्या फोटो लावताना रमेश तिखे देखील उपस्थित होते। कोळसेवाडी पोलिसांकडून वारंवार फोन येत असल्यानं रमेश तिखे यांची तब्येत खालवली आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले, अशी माहिती आता सध्या समोर येते। पोलिसांच्या दबावामुळे रमेश तिखे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी केला आहे। आम्ही एखादे रेपिस्ट आणि मर्डरर आहोत या पद्धतीची वागणूक पोलीस आम्हाला देत आहेत। रात्री 12 वाजता 1 वाजता आमच्या घरी येत आहेत। पोलिसांचा सारखा फोन करून, आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना फोन करून पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचा दबाव या ठिकाणी निर्माण करत आहेत। आम्ही या सगळ्या गोष्टीचा, आम्ही लोकशाहीची रक्षा करत असताना आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो। त्याचबरोबर आमचे उपविभाग प्रमुख श्री रमेश तिखे जे काल आमच्यासोबत ते पोस्टर लावण्यामध्ये सोबत होते, पोलिसांनी आमच्यावरती गुन्हा दाखल केला ही माहिती त्यांना मिळताच पोलिसांचा त्यांना वारंवार पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी प्रेशर येत होता। त्यांनी त्या गोष्टीचा धसका घेतला आणि काल रात्री 2:30 वाजता हृदयविकारच्या झटक्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे।